4 महिने सेवा केली दुर्वासाची, छोट्याशा काही बालवयात दुर्वास प्रसन्न झाले. आणि एक दिवस काही खूप चूक घडली. काहीच कसं होतं, स्वभावानं जरा खतरनाकच होत, स्वभावाला औषधच नसतं. एक दिवस दुर्वास ऋषी पूजा आटोपली आणि पूजा झाल्यानंतर आपल्या इष्ट देवतेचं स्मरण करीत ध्यान करत असतात. पूजेपेक्षाही ध्यानाला महत्व आहे, अभ्यासापेक्षाही ज्ञानापेक्षाही ध्यानाला महत्व आहे. 12वा अध्याय पहा, अभ्यासावनी गहन पार्था मग ज्ञान, ज्ञानापासून ध्यान विशेष जे. ध्यान हे फार महत्वाचं आहे. म्हणून दुर्वास ऋषी पूजा आटोपल्यावर ध्यान करत बसले, डोळे लावले. काही दरवाजाजवळ उभी होती. बराच वेळ दुर्वास डोळे उघडत नव्हते. काहीच्या मनात विनाकारणच आलं. तिला वाटलं खरंच हा साधू याला दिसत नसेल का नाटक करीत असेल. बरं म्हणजे उठ कळीन बैस पाठकुळी, घेणं न देणं दुर्वासासारख्या ऋषीच कशाला परीक्षा पाहावं. पण स्वभाव तिचा नाटक करीत असेल, याला दिसत असेल म्हणून दुर्वासा पुढे येऊन असे अंगठे दाखवले. दुर्वास ध्यानस्थ होते. तुका म्हणे हसे जन नाही कान ते ठाई. तेवढ्यावर थांबली नाही, तिनं दात विचकून वाकुल्या दाखवल्या. मी नाही दाखवित आता, वाकुल्या समजतातच तुम्हाला. माकडासारखे दात विचकून वाकुल्या दाखवल्या. तरी दुर्वास ऋषी ध्यानावर नव्हते, ते ध्यानस्थ होते. ते देहभावावर नव्हतेच, ध्यान मग्न होते. काही चुलीवर शांत झालेल्या तव्याला हात घासले, हात काळे केले. घेणं न देणं दुर्वास ऋषीच्या तोंडावरून फिरवले आणि पळून गेले. थोड्या वेळानं मोडतू मांडतू ब्रह्मे दुःखे देहाची निशिमी मी अर्जुनीने नामे उभा ठेला. 18व्या अध्यायात अर्जुनाला जेव्हा गीता समाधी लागली होती त्यावेळेला अर्जुनाला सुषुम्ना नाडीत संचरण करून परमात्माने देह भानावर आणलं होतं. तसे देह भानावर आले दुर्वास ऋषी. आणि आता फक्त आचमन करायचं आणि करदर्शन म्हणजे आपल्याच हाताचं दर्शन. काही सज्जन माणसं सकाळी उठल्याबरोबर कर दर्शन करत असतात. कराग्रे वसते लक्ष्मी, कर्मध्ये सरस्वती, करमुली तू गोविंदम, ते करदर्शनम. आपल्याच हातात अग्रभागावर लक्ष्मीचा वास आहे, मध्य भागावर सरस्वतीचा वास आहे आणि मुळात भगवान महाविष्णू आहे. म्हणून आपल्याच हाताचं करदर्शन पूजेनंतर तरी केलं पाहिजे. ध्यान संपलं आणि दुर्वास ऋषींनी कर दर्शन करायचं म्हणून डोळे उघडले आणि आपलेच हात आपल्या मुखावरून फिरवले. डोळे उघडून बघतात, काळे कुट्ट हात दिसले. शंका आली, अरे बाबा हात काळे. आरशात जेव्हा पाहिलं तेव्हा सगळं तोंड माकडाचा मावस भाऊ, काळ कुट्ट तोंड पाहिलं. आणि मग तळपाची आग मस्तकाला गेली. ते दुर्वास होते. कमंडलूतलं पाणी हातावर घेतलं आणि लगेच मुखातून शाप पाणी झाली. ज्या कोणी माझ्या मुखाला काळा लावला असेल त्याचं जगात तोंड काळ होईल. प्रभू रामचंद्र भगवान की जय. तो शाप